तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या 15 दिवसात होणार असलं तरी अद्यापही या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलेलं नाही। राज्य सरकारकडून प्रस्ताव बनवून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय। मात्र यानंतरही केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेत नसल्यामुळे येत्या 6 ऑक्टोबरला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी दिलाय। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यामध्ये लोकांनी मोठ्या संख्येनं विमानतळावर येण्याचं आवाहन बाळामामांनी केलंय। जोपर्यंत दिबा पाटील यांचं नाव दिलं जात नाही तोपर्यंत विमानतळाचं उद्घाटन करू देणार नाही याचं पवित्रा त्यांनी घेतलंय। 2 लाखाच्या वर संख्येने समाज बांधव असतील, आमच्या भगिनी असतील, आमची मुळबाला असतील, आम्ही सगळी लोक एक वेळ सगळेच रस्त्यावर उतरणार आहोत। स्वर्गीय दिबा पाटील साहेब खरं म्हटलं तर यांचं नाव हा आमचा हक्क आहे आणि तो त्यांच्या कार्याचा गौरव आहे आणि म्हणून येत्या 6 तारखेला सगळ्या समाज बांधवांना आम्ही आता आवाहन करणार आहोत की लाखोच्या संख्येने आपण सहभाग होऊन एक विमानतळावर धडक मोर्चाचं आम्ही आयोजन करतो।